राजू, अगदी पाहतो आपण मंचापर्यंत आता पोहोचायला थोडा वेळ बाकी आहे आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असेल, एक मोठं आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे आता त्यांचा राजीनामा झाल्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे पाहतो आपण की मंचाच्या समोर मोठ्या प्रमाणावरती युवकांची गर्दी झालेली आहे. मोठ्या संख्येने युवक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. आणि दुसरीकडे आता पाहतोय की काही वेळांमध्ये राज मंचावरती दाखल होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणे महत्वाचं आहे. खरं तर आपण पाहतोय की ठाकरे बंधूंनी या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर काल आपण पाहतोय की प्रधान यांचा राजीनामा झालेला होता. त्यामुळे आज गर्दी जमेल की नाही असा प्रश्न जो आहे तो समोर आलेला होता. मात्र तेवढ्याच संख्येने मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा झेंडा हातात नसणार आहे, तिरंगा असणार आहे. आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय की कुठलाही झेंडा या ठिकाणी नाही, फक्त तिरंगा हातामध्ये आहेत. आणि पुढच्या काही वेळात आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पोहोचणार आहे. खरं तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून कुटुंब या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या काही मिनिटांमध्ये दोघेही बंधू जे आहेत ते मंचावरती दाखल होणार आहे. आणि आपण पाहतोय की संपूर्णपणे जर दृश्य पाहिली तर चालताना सुद्धा राज ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे थांबून चर्चा करताना पाहायला मिळतात. त्यामुळे नेमकं कुठल्या मुद्द्यांवरती जे आहे ते राज ठाकरे बोलणार मोबाईल पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मंचाच्या मागे दोघे फौज आहे ते थांबलेले आहेत आणि थांबून त्या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याकडे संपूर्णपणे लक्ष लागलेलं आहे. प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर सुद्धा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची नेमकी काय भूमिका असणार आहे? सरकारचं आभार मानणार आहेत की सरकारवरती टीका करणार आहेत की आणखी काही मुद्दे, हे पाहणं महत्त्वाचं राहील. दोघेही फौज आहेत ते मंचावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर मोठ्या प्रमाणावरती पोहोचल्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती गर्दी पाहायला मिळते. राजू सोनवणे यांचा आवाज काही कारणानं आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता या सभास्थळी, या मंचावरती पोहोचलेले आहेत. आणि या सगळ्याच तरुणाईचं अभिनंदन करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आपल्याला दिसतंय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, त्याचबरोबर आदित्य ठाकरे, अमित ठाकरे सगळेच जण आता मंचावरती पोहोचताना दिसत आहेत. रोहित पवार देखील या संपूर्ण अभिनंदन सभेमध्ये सहभागी झालेले आहेत. निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत. निलेश, आपण पाहतोय की सगळेच नेते आता मंचावरती उपस्थित आहेत. इतर काही पक्षांचे नेते उपस्थित आहेत का? कोण कोण नेमकं आलेले आहे?